विद्यार्थिनींनो, आपण कालच्या तासाला अभ्यासक्रमाची संकल्पना, अभ्यासक्रमाचा अर्थ आणि अभ्यासक्रमाचं स्वरूप या संदर्भात माहिती जाणून घेतली. आजच्या तासिकेला आपण याच स्वयंपूर्णांगामधील सब युनिट नंबर 2 मध्ये गर्भित व दार्शनिक अभ्यासक्रम, युनिट नंबर 2 गर्भित व दार्शनिक अभ्यासक्रम, या उपघटकामध्ये आपण 2 गोष्टींचा विचार करणार आहोत. त्याच्यामधली एक गर्भित म्हणजे हिडन करिक्युलम, म्हणजे गर्भित अभ्यासक्रम की जो दिसतो पण लिखित स्वरूपाचा नसतो, त्याला गर्भित किंवा हिडन स्वरूपाचा अभ्यासक्रम असं म्हणतात. आणि दुसरा याच्यामधला अभ्यासक्रमाचा प्रकार आहे तो म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम, इनॲक्टेड करिक्युलम, दार्शनिक अभ्यासक्रम, असे 2 प्रकार आहेत. आता या 2 प्रकारांचा विचार करताना आपण पहिल्यांदा हिडन करिक्युलम म्हणजे काय आणि हिडन करिक्युलमचे घटक कोणते असतात हा भाग सुरुवातीला विचारात घेऊया. आणि नंतर इनॲक्टेड म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम, इनॲक्टेड करिक्युलम म्हणजे काय आणि इनॲक्टेड म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रमाचे घटक कोणते आहेत याचा आपण नंतर विचार करूया. सुरुवातीला गर्भित अभ्यासक्रम म्हणजे काय. गर्भित अभ्यासक्रम म्हणजे असा अभ्यासक्रम की जो लिखित स्वरूपाचा नसतो. गर्भित अभ्यासक्रम म्हणजे असा अभ्यासक्रम की जो लिखित स्वरूपात नसतो, परंतु शालेय भौतिक सोयीसुविधा, शालेय विविध घटकामधील आंतरक्रिया, वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया, विविध प्रकारचे संवाद यामधून नकळतपणे विद्यार्थ्यामध्ये काही गोष्टी संक्रमित होतात किंवा काही अनुभव संक्रमित होतात आणि त्याचा विद्यार्थ्याच्या वर्तनावर परिणाम होतो. त्याला गर्भित अभ्यासक्रम असे म्हणतात. या ठिकाणी गोष्ट आपण ही जी व्याख्या आपण पाहिली त्या व्याख्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गर्भित अभ्यासक्रम म्हणजे काय की साधारणपणे तो लिखित स्वरूपाचा नसतो, पण विद्यार्थी ज्या शालेय वातावरणामध्ये वावरतो त्या वातावरणामध्ये अनेक प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा असतात. शिक्षक मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी मुख्याध्यापक यासारख्या मानवी घटकामध्ये अनेक प्रकारच्या आंतरक्रिया घडून येत असतात. वेगवेगळ्या प्रसंगानुसार विविध प्रकारचे संवाद निर्माण होतात किंवा संवाद झालेले आढळून येतात आणि त्यातून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात आणि हे अनुभव जे असतात ते अनुभव ज्याद्वारे प्राप्त होतात त्याला गर्भित अभ्यासक्रम असं म्हणतात. आता गर्भित अभ्यासक्रम जो आहे तो गर्भित अभ्यासक्रम अशा शालेय वातावरणातून विद्यार्थ्यांना प्राप्त होत असतो, तो लिखित स्वरूपात नसतो. तर गर्भित वातावरणातून शिकलेल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी एक प्रकारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे धडे देतात. तर गर्भित वातावरणामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अंतर्भूत असतात
त्या कोणकोणत्या असतात त्याचा आपण विचार करूया. मी मगाच तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाचे गर्भित अभ्यासक्रम आणि दार्शनिक अभ्यासक्रम. गर्भित अभ्यासक्रमाची तुम्हाला मी साधारणपणे एक व्याख्या किंवा त्याचा अर्थ सांगितला. आणि गर्भित अभ्यासक्रमाचे जे घटक असतात की त्यातून विद्यार्थ्यांना जीवनविषयक विशिष्ट प्रकारचे धडे मिळतात. ते नेमके कोणते धडे मिळतात आणि गर्भित अभ्यासक्रमाचे नेमके घटक किंवा गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या प्रत्येक घटकापासून किंवा गोष्टीपासून विद्यार्थ्यांना कोणते धडे मिळतात याचा आपण थोडक्यात सारांश स्वरूपात आपण विचार करूया. एक पहिली गोष्ट, गर्भित अभ्यासक्रमाचा एक घटक महत्त्वाचा की जो अलिखित स्वरूपाचा असतो पण तो दिसतो आपल्याला आणि त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्याच्या जीवनावरती परिणाम होत असतो. त्याच्यामधला एक पहिला घटक आहे म्हणजे शालेय भौतिक सोयीसुविधा. गर्भित अभ्यासक्रमाचा हा एक महत्त्वाचा घटक, महत्त्वाची गोष्ट, शालेय भौतिक सोयीसुविधा. तर भौतिक सोयीसुविधा म्हणजे काय की ज्या डोळ्यांना आपल्याला प्रत्यक्ष दिसतात आणि त्याचा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने उपयोग होत असतो आणि त्यातून काही ना काहीतरी आपल्याला लाभ होत असतो, शिकायला मिळत असतं, अनुभवायला मिळत असतं. अशा गोष्टींचा भौतिक सोयीसुविधामध्ये उपयोग झाला दिसून येतो. आता भौतिक सोयीसुविधामध्ये काय असतं, मग शालेय इमारत असेल, ग्रंथालय असेल, प्रयोगशाळा असेल, क्रीडांगण असेल किंवा अन्य कोणत्याही बाग बगीचे असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी भौतिक सोयीसुविधामध्ये असलेल्या दिसून येतात. अलीकडच्या कालखंडामध्ये भौतिक सोयीसुविधामध्ये संगणक प्रयोगशाळेचा प्रामुख्याने उल्लेख केलेला दिसून येतो. तर ह्या भौतिक सोयीसुविधामधून विद्यार्थी काय शिकतो, काय अनुभव घेतो किंवा यातून विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचं अध्ययन होतं, काय शिकायला मिळतं की शालेय भौतिक सोयीसुविधा यातून विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचं अध्ययन होतं तर शाळेमध्ये कोणत्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत की विद्यार्थ्याला शिकायला मिळतं. शाळेमध्ये काय असलं पाहिजे, शाळा म्हणजे इमारत असली पाहिजे, शाळा म्हणजे वर्गखोली असलं पाहिजे, शाळा म्हणजे ग्रंथालय असलं पाहिजे, शाळा म्हणजे कार्यालय असलं पाहिजे, शाळा म्हणजे क्रीडांगण असलं पाहिजे, शाळा म्हणजे बाग बगीचे असले पाहिजे, शाळा म्हणजे पिण्याच्या पाण्याची योग्य सोय असली पाहिजे, शाळा म्हणजे ग्रंथालयात किंवा प्रयोगशाळा असली पाहिजे किंवा संगणक प्रयोगशाळा असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये असाव्यात हे विद्यार्थ्याला शिकायला मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो एखाद्याचं घर किंवा एखाद्याचं कुटुंब, मग त्या घरामध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे. घर म्हटलं की घरामध्ये ज्या ज्या सोयीसुविधा असतात त्या पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. आपण त्या जाणून घेण्याचा, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो की घरामध्ये काय काय असलं पाहिजे, कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत. हे घर म्हटलं की आपल्याला समजतं. तसंच आपण जर म्हणलं एखादं कंपनीचं कार्यालय आपण म्हटलं तर मग त्या कार्यालयामध्ये कोणत्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत हे पटकन आपल्याला डोळ्यासमोर येतं. म्हणजे त्या भौतिक सुविधांना अनुसरून नेमकं काय असलं पाहिजे हे विद्यार्थ्याला शिकायला मिळतं. हा एक गर्भित अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा घटक असं दिसून येतो. दुसरं सुविचार. सुविचारामध्ये शाळेमध्ये सुविचार हा कुठे ना कुठेतरी लिहिलेला दिसतो, कुठे ना कुठेतरी म्हणजे भिंतीवरती, दार्शनिक भागावरती तो लिहिलेला दिसतो. अनेक प्रकारचे सुविचार असतात. सुविचार म्हणजे काय की चांगला विचार. तर सुविचाराचा सुविचार म्हणजे चांगला विचार एवढा अर्थ अभिप्रेत नाही, तर त्या सुविचारानुसार सुआचरण करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित असलं दिसून येतं. विद्यार्थी शालेय समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ शाळेच्या कॅरिडॉरमध्ये, वर्गखोल्याच्या भिंतीवरती, फलकावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे सुविचार लिहिलेले असतात किंवा दैनंदिन फलकलेखन करताना फलकावरती जो सुविचार लिहिलेला असतो तो सुविचार त्याचं वाचन केल्यानंतर योग्य आचरण कसं करायचं हे विद्यार्थी शिकतो. म्हणजे सुविचार हे एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणायला मदत करताना दिसून येतात. त्यानंतर तिसरं महत्त्वाचा घटक आहे. पहिला महत्त्वाचा घटक तुम्हाला मी सांगितलं शालेय भौतिक सुविधा. विद्यार्थी त्याच्यातून काय
तर गर्भित अभ्यासक्रमामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. एक भौतिक सोयीसुविधा. यातून विद्यार्थी काय शिकतो, तो कोणत्या भौतिक सोयीसुविधा असल्या पाहिजे. दुसरा महत्त्वाचा घटक सुविचार, कोणतं आचरण असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक वर्तन. शिक्षक वर्तन हा गर्भित अभ्यासक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असं दिसून येतो. गर्भित अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य काय की हा अभ्यासक्रम लिखित स्वरूपाचा नसतो, कुठे त्याची नोंद केलेली नसते. शिक्षकाचं वर्तन जे आहे त्या वर्तनामधून विद्यार्थी काय शिकतो, तर कसं वागलं पाहिजे हे शिक्षकाचे वर्तन. कारण शालेय समाजामध्ये विविध विषयाचे शिक्षक नियुक्त केलेले असतात आणि त्यांचं वर्तन कसं असतं याचं विद्यार्थी दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने निरीक्षण करत असतो. शिक्षक वागतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, याचं ते विद्यार्थी निरीक्षण करत असतात आणि त्यातून आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कशा प्रकारच्या आपण प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. तर हे विद्यार्थी शिक्षकाच्या वर्तनामधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शिकत असतो. वर्तन कसं असावं हे कुठं लिहिलेलं नाही, शिक्षक लिहित नाही की मी वर्तन असं ठेवणार आहे असं लिहित नाही तो. पण ते शालेय समाजामध्ये सातत्याने ते घडत असतं आणि त्या वर्तनाचा विद्यार्थी निरीक्षण करत असतात, त्या वर्तनाचे विद्यार्थी अनुभव घेत असतात. हा एक महत्त्वाचा घटक. पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षकांचा पोशाख. म्हणजे जनसामान्य शिक्षकांच्या पोशाखातून विद्यार्थी काय शिकतो की सर्वसामान्य किंवा सर्व समाजमान्य पोशाख कसा असावा हे विद्यार्थी शिक्षकाच्या पोशाखामधून शिकतो. म्हणजे शिक्षकाची वेशभूषा कशी असावी, शिक्षकाचं वर्तन, केशभूषा कशी असावी की ज्याला समाजाने मान्यता दिलेली आहे, समाजमान्य. कारण आज आपण पाहतो की व्यवसायानुसार पोशाखाचं हे स्वरूप निश्चित झालेलं दिसून येतं. म्हणजे जर आपण न्यायव्यवस्थेचा विचार केला तर न्यायव्यवस्थेच्या व्यवसायाचा पोशाख, आपण संरक्षण व्यवसायाचा विचार केला संरक्षण क्षेत्राचा तर तिथला पोशाख वेगळा असतो. त्याचबरोबर आपण कंपनीमधला किंवा एखाद्या कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांच्या पोशाखाचा विचार जर केला तर तिथला पोशाख वेगळा असतो दिसून येतो. किंवा पोलीस दलांचा पोशाख वेगळा असं दिसून येतो. एस.टी. खात्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचा पोशाख वेगळा असं दिसून येतो. म्हणजे प्रत्येक व्यवसायानुसार पोशाखाचं स्वरूप हे निश्चित केलेलं असतं. ही पोशाखमध्ये त्यांची एक प्रकारची ओळख असं दिसून येते. त्याचप्रमाणे शिक्षण व्यवसायामध्ये सुद्धा एक पोशाख निर्धारित केलेला असतो आणि तसा साधा, सोपा, स्वच्छ असा पोशाख असावा अशी अपेक्षा शिक्षण व्यवसायामध्ये व्यक्त केली असते. शिक्षकाच्या पोशाखाकडे पाहून किंवा वेशभूषाकडे पाहून की पोशाख कसा असावा, तो साधा का असेना पण तो कसा असावा हे विद्यार्थी शिकत असतो. त्याचबरोबर गर्भित अभ्यासक्रमाचा पुढचा महत्त्वाचा घटक किंवा पुढची महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की शिक्षकामधले संवाद. यातून विद्यार्थी काय शिकतो तर एकमेकांचा आदर कसा करायचा. शालेय समाजामध्ये शिक्षकामध्ये संवाद चालू असतात, ते विद्यार्थी पाहत असतात, विद्यार्थी तसं निरीक्षण करत असतात. म्हणजे एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकांना रिस्पेक्ट कसा करतो, शिक्षक मुख्याध्यापकांचा रिस्पेक्ट कसा करतात किंवा ज्येष्ठ शिक्षकांचा कनिष्ठ शिक्षक रिस्पेक्ट कसा करतात हे संवादामधून विद्यार्थ्यांना जाणवत असतं, अनुभवायला मिळत असतं. एकमेकांचा आदर आपण कसा राखायचा हे शिक्षकाच्या संवादामधून विद्यार्थी शिकत असतो. त्यानंतर शालेय ग्रंथालय हा एक गर्भित अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा घटक असू शकतो. आता शालेय ग्रंथालय हा शालेय समाजाचा एक ज्ञान संक्रमित करणारा आत्मा म्हणून संबोधलं जातं, ग्रंथालयाला संबोधलं जातं.
का संबोधलं जातं तर कारण ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारचे पाठ्यपुस्तकं, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, मासिके, वर्तमानपत्रे यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात साठा केलेला दिसून येतो, संचय केलेला दिसून येतो. आणि ज्या शालेय समाजातील ग्रंथालयाची देवघेव प्रचंड मोठ्या प्रमाणात असते, ती शाळा प्रगतीपथावरती गेलेली आपल्याला दिसून येते. ज्ञान संक्रमणाचं एक महत्त्वाचं साधन, महत्त्वाचं केंद्रबिंदू म्हणून ग्रंथालयाकडे पाहायला दिसून येतं. आता शालेय ग्रंथालयातून विद्यार्थी काय शिकतो की ग्रंथालयाची रचना, ग्रंथालयामध्ये कोणत्या सोयीसुविधा असल्या पाहिजे हे शिकतो. मग ग्रंथालयामध्ये पुस्तकाची रचना कशी असते, संदर्भ ग्रंथांची मांडणी कशी केली जाते, देवघेव कशी देवघेव कोणत्या पद्धतीने चालवली जाते, मासिके, वर्तमानपत्रांची मांडणी कशी केलेली दिसून येते. ग्रंथालयाचाच आणखी एक महत्त्वाचा भाग असतो म्हणजे वाचनालय असतं. वाचनालयाची रचना कशी असते, शालेय ग्रंथालयामध्ये कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत. मग विविध प्रकारची कपाटं असतील, खुर्च्या असतील, टेबल्स असतील किंवा विजेची सोय असेल, पंख्याची सोय असेल, पिण्याची सोय असेल, ह्या कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा ग्रंथालयामध्ये असल्या पाहिजेत. ह्या सोयीसुविधा म्हणजे याला ग्रंथालय संबोधलं जातं. हे विद्यार्थी त्याच्यामधून शिकत असतो. आणि आणखी एक गर्भित अभ्यासक्रमाचा पुढचा महत्त्वाचा घटक सांगता येईल तो म्हणजे अध्ययन अनुभव. आता अध्ययन अनुभव याच्यामधून विद्यार्थी काय शिकतो की अध्ययन अनुभव हे दोन विद्यार्थी शालेय समाजामध्ये अनेक पद्धतीने प्राप्त करत असतात. त्याला अनेक प्रकारचे अध्ययन अनुभव मिळतात. अध्ययन अनुभव म्हणजे काय नेमकं की वर्गामध्ये एखादा विशिष्ट शिक्षक, त्या विषयाचे शिक्षक विशिष्ट असे शिकवत आहे, विशिष्ट अध्यापन पद्धतीद्वारे शिकवत आहे. त्यातून तो विद्यार्थी ज्ञान आकलन करत असतो, ज्ञान समजून घेत असतो, ज्ञान प्राप्त करत असतो. ज्ञान असेल, आकलन असेल, उपयोजन असेल, विविध प्रकारचे कौशल्य असतील, त्याचे विविध प्रकारचे अभिरुची असेल किंवा विविध प्रकारचे दृष्टिकोन असतील, त्यातून विकसित व्हायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव वर्गामध्ये तो घेत असतो. पण अध्ययन अनुभव इतर प्रकारचे सुद्धा असू शकतात की जे पाठ्यपुस्तक अशाच्या बाहेरचे असू शकतात की प्रत्यक्ष शिक्षक न शिकवताही त्याला ते अनुभव मिळत असतात. उदाहरणार्थ शालेय बगीच्यामध्ये एखादं गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाचं फूल तोडताना जर काटा टोचला तर रक्त येते. मग गुलाबाचं फूल काटा न टोचता कसं तोडायचं हे तो अनुभवत असतो. म्हणजे गुलाबाचं फूल तोडताना त्याला काटा टोचला आणि रक्त आलं तर त्याला अनुभव मिळतो की गुलाबाचं फूल काटा न टोचता कसं तोडायचं. किंवा दुसरं एखादं उदाहरण आपल्याला सांगता येईल की एखाद्या विद्यार्थ्यांचा गोळखा जर जिन्यामधून खाली उतरत असेल आणि एखाद्याचा पाय जर मुरगळला तर जिन्यामधून उतरताना कोणत्या पद्धतीने चाललं की पाय मुरगळतो आणि कोणत्या पद्धतीने आपण चालण्याची सावधगिरी बाळगली तर आपल्याला दुखापत होत नाही हे तो अनुभवतो. म्हणजे अनेक प्रकारचे अनुभव, वर्गानुभव, वर्गाध्ययन अनुभव, वर्गबाह्य अनुभव त्याला मिळत असतात. आणि अशा अध्ययन अनुभवातून तो काय शिकतो तर तो स्वतःचं मत तयार करायला शिकतो, स्वतःचं मत तयार करायला शिकतो. मग ते वर्गाध्यापन असो किंवा वर्ग अध्ययन असो किंवा वर्गबाह्य अध्ययन असो, त्यातून तो स्वतःचं मत तयार होतो. म्हणजे थोडक्यात आता अभ्यासक्रमाचे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये गर्भित अभ्यासक्रम आणि दुसरा दार्शनिक अभ्यासक्रम. गर्भित अभ्यासक्रम म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये ही जो लेखी स्वरूपाचा नसतो किंवा जो हेतुपूर्व किंवा हेतुनिष्ठपणे शिकवला जात नाही तो गर्भित अभ्यासक्रम. पण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात आणि ह्या अनुभव ज्यातून मिळतात त्याला गर्भित अभ्यासक्रम असं म्हणतात. मग कशातून अनुभव मिळतात तर मी तुम्हाला सांगितलं भौतिक सोयीसुविधा आहेत, सुविचार आहे,
शिक्षकाचं वर्तन आहे, शिक्षकाचा पोशाख आहे, शिक्षकामधले संवाद आहे, शालेय ग्रंथालय आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव आहे. तर अशा प्रकारे गर्भित अभ्यासक्रम म्हणजे काय आणि गर्भित अभ्यासक्रमाचे घटक कोणते याचा आपण विचार केला. याच्यानंतर अभ्यासक्रमाचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. तो दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम, इनॲक्टेड करिक्युलम. इनॲक्टेड INACTED इनॲक्टेड करिक्युलम म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम. आता दार्शनिक अभ्यासक्रम म्हणजे काय की जो हिडन नसतो, त्याला त्याच्या विरुद्ध म्हणजे हिडनच्या विरुद्ध दार्शनिक अभ्यासक्रम. तर दार्शनिक अभ्यासक्रम म्हणजे काय की ठरवून दिलेला आणि शाळेत औपचारिक वातावरणात शिकवला जाणारा अभ्यासक्रम म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम आहे. ठरवून दिलेला म्हणजे ज्या अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित आहे. अभ्यासक्रम विशिष्ट विषयाला अनुसरून त्या आशयाची मांडणी केलेली आहे, निश्चित केलेला आहे अभ्यासक्रम. असा अभ्यासक्रम म्हणजे ठरवून दिलेला निश्चित केलेला अभ्यासक्रम की जो औपचारिक वातावरणामध्ये शिकवला जातो. आता औपचारिक वातावरण म्हणजे काय की जे बंदिस्त असतं, जे नियंत्रित असतं, म्हणजे चार भिंतीच्या ठरवून दिलेला निश्चित केलेला आराखडा जो असेल, अभ्यासक्रमाचा जो ठरवून दिलेला आशय असेल किंवा आराखड्यानुसार जो अभ्यासक्रम तयार केलेला असेल तो विद्यार्थ्यांना नियंत्रित वातावरणामध्ये शिकवणे म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम होय. म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रमाचे दोन घटक महत्त्वाचे असं दिसून येतात की अभ्यासक्रम निश्चित असतो आणि तो नियंत्रित वातावरणात किंवा बंदिस्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवला जातो. असा अभ्यासक्रम म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम आहे. तर दार्शनिक अभ्यासक्रम जो आहे तो दार्शनिक अभ्यासक्रमाचे दोन घटक किंवा दोन माध्यम असलेले दिसून येतात की या माध्यमाद्वारे तो दार्शनिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो किंवा विद्यार्थ्यांना शिकवला जातो. याच्यामधला पहिला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निर्देशित आशय किंवा अध्यापन आशय. पहिला महत्त्वाचा घटक आहे अध्यापन आशय. म्हणजे अध्यापन आशय म्हणजे काय की जो आशय आपल्याला कोणत्या ना कोणत्या अध्यापन पद्धतीद्वारे शिकवायचा आहे. अध्यापन आशय म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रमाची दोन माध्यमं. अध्यापन आशय की जो आशय शिकवायचा आहे तो किंवा शिकवला जाणारा आशय तो निश्चित असतो. हा आशय ह्या आशयाचं आपल्याला अध्यापन करायचं आहे, निश्चित केलेला असतो तो. जसं मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित किंवा विज्ञान असेल, त्याचा आशय निश्चित केलेला असतो आणि तो आशयाचं आपल्याला अध्यापन करायचं असतं. लिखित स्वरूपाचा असतो, तो निश्चित असतो, ठरवलेला असतो आणि तो औपचारिक वातावरणामध्ये आपल्याला शिकवायचा असतो. आणि दुसरं अध्यापन सराव, दुसरा माध्यम आहे तो वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो. म्हणजे जो आशय शिकवायचा आहे तो अध्यापन आशय आणि कोणत्या पद्धतीने शिकवायचा आहे तो भाग म्हणजे अध्यापन सराव. हा दुसरं माध्यम असेल दिसून येतं. कारण कोणत्याही विषयामध्ये जो आशय असतो तो एकाच अध्यापन पद्धतीद्वारे शिकवता येत नाही. अध्यापनाच्या अनेक पद्धती आहेत. मग ती व्याख्यान पद्धती असेल, चर्चा पद्धत असेल, प्रश्न पद्धत असेल, अनेक प्रकारच्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना तो शिकवण्याचा काय केला जातो, प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना सराव दिला जातो की कोणत्या पद्धतीने तो वर्गामध्ये शिकवायचा, कोणत्या पद्धतीचा उपयोग करायचा. हे दोन माध्यमं असं दिसतो. कारण लिखित स्वरूपाचा अभ्यासक्रम असतो, लिखित स्वरूपाचा आशय असतो आणि तो विशिष्ट आशयानुरूप विशिष्ट अध्यापन पद्धतीनेच तो शिकवावा लागत असतो. आतापर्यंत मी
दार्शनिक अभ्यासक्रम म्हणजे काय? दार्शनिक अभ्यासक्रमाचे 2 माध्यमं तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर जसं गर्भित अभ्यासक्रमाचे घटक असं दिसून येतात, तसंच दार्शनिक अभ्यासक्रमाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे घटक असेल दिसून येतात. प्रामुख्याने एक 4 ते 5 घटक असेल दिसून येतात. एक पहिलं म्हणजे अध्ययन असे, पहिला घटक आहे तो म्हणजे अध्यापन असे, म्हणजे जो भाग जो असे शिकवायचा आहे तो, जो असे शिकवायचा आहे, जो विषय जे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचं आहे तो म्हणजे अध्यापन असे. त्यानंतर दुसरा घटक आहे, आता अध्यापनाशयामध्ये काय वेगवेगळ्या विषयांचा काय झालेला दिसून येतो, समावेश झालेला दिसून येतो, आणि त्यांचा आशय हा लिखित स्वरूपाचा असतो. हे पहिला घटक अध्यापन असे. दुसरा घटक आहे अभ्यासेतर उपक्रम. विषयाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे अनुभव विद्यार्थ्यांना, विषय ज्ञानाच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे अनुभव विद्यार्थ्यांना शालेय समाजामध्ये द्यावे लागतात, आणि ते देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासेतर उपक्रम आयोजित केले जातात, की ज्या अभ्यासेतर उपक्रमामधून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकसित व्हायला मदत झाली दिसून येते. अभ्यासेतर उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतील वगैरे वगैरे, याचा समावेश त्याच्यामध्ये झालेला दिसून येतो. चित्रकलेची स्पर्धा असेल, अभ्यासेतर उपक्रमामध्ये त्याचं काय झालेलं दिसून येतो, समावेश झालेला दिसून येतो. त्याचबरोबर अभ्यासपूरक उपक्रमामधून सुद्धा विद्यार्थ्याची बौद्धिक आणि भावनिक क्षमता विकसित व्हायला मदत झाली दिसून येते. म्हणजे पहिला घटक सांगितला अध्यापन असे, दुसरा सांगितला अभ्यासेतर उपक्रम, तिसरा घटक सांगितला अभ्यासपूरक, ही अभ्यासाशी निगडीत आहे. मग निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, वादविवाद स्पर्धा असतील, प्रश्नोत्तर स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश अभ्यासपूरक उपक्रमामध्ये झालेला दिसून येतो, की ज्यातून विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि भावनिक क्षमता विकसित व्हायला मदत झालेली दिसून येते. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक की शालेय अनुभव, म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा घटक आहे शालेय अनुभव. आता हे शालेय अनुभव तसं जर पाहायला गेलं आपण तर हा गर्भित अभ्यासक्रमाचाच एक घटक किंवा भाग असून दिसून येतो. तो लिखित असतोच असं नाही, शालेय अनुभव लिखित असतातच असे नाही, पण बऱ्याचदा काही शिक्षक, काही विद्यार्थी शालेय समाजामध्ये प्राप्त झालेले जे अनुभव असतात ते अनुभव विद्यार्थ्यांसमोर किंवा इतर मानवी घटकांसमोर सादर करतात, आणि त्यातून काही ना काहीतरी विद्यार्थ्याला किंवा शालेय मानवी घटकांना शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. म्हणून शालेय अनुभवाचा या दार्शनिक अभ्यासक्रमामध्ये समावेश केला दिसून येतो. आता शालेय अनुभवामध्ये काय असतं की आणखी एखादं त्याचं उदाहरण सांगेल शालेय अनुभवाचं, की दैनंदिन फलकलेखन जे केलं जात असतं, शालेय अनुभव देण्याचा हा एक महत्त्वाचा प्रकार असतो दिसून येतो. फळ्यावरती सुविचार लिहिले जातात, दिनविशेष लिहिले जातात, विशेष दिन लिहिले जातात, आणि त्यातून विद्यार्थी त्याचं वाचन करतो आणि त्यातून काही समजून घेण्याचा, काही बोध करून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. असे शालेय अनुभव मिळतात. किंवा शिक्षकाने काही त्याचे अनुभव लिखित स्वरूपात उतरवले असतात, ते विद्यार्थ्यांसमोर मांडले जातात. किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी जो परिपाठ आयोजित केला जातो तो शालेय अनुभवाचाच एक महत्त्वाचा भाग असेल दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण अभ्यासक्रमाचे गर्भित अभ्यासक्रम आणि दार्शनिक अभ्यासक्रम असे 2 प्रकार अभ्यासले. गर्भित अभ्यासक्रम म्हणजे काय, गर्भित अभ्यासक्रमाचे घटक कोणते, दार्शनिक अभ्यासक्रम म्हणजे काय, दार्शनिक अभ्यासक्रमाची माध्यमे कोणती, आणि दार्शनिक अभ्यासक्रमाचे घटक कोणते, याचा आपण थोडक्यात विचार केला.